राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदार याद्यांमधील जे घोळ आहेत त्यावर एकदा प्रकाश टाकला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्या अशी मागणी केली। यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेतो आणि खरंच या निवडणुका पुढे ढकलल्या जातात का याविषयी आता चर्चांना उधाण आलेलं आहे। एकूणच विरोधी पक्षाचा जो पवित्र आहे तो बघता या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्ह अधिक दिसत आहेत। त्याचं मुख्य कारण असं आहे की निवडणूक आयोग काय निर्णय घेतं याची वाट बघून आम्ही आमचं पुढचं आंदोलन जाहीर करू असं आज सर्व पक्षीय विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं। सर्वात महत्त्वाचं म्हणते भारतीय जनता पक्षाला सुद्धा या निवेदन देण्याच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं, परंतु भारतीय जनता पक्ष त्यामध्ये सहभागी झाला नाही याचा आवर्जून उल्लेख या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढं आता भारतीय जनता पक्षाचा आणि विरोधी पक्षांचा जो मैदानावर संघर्ष होणार आहे तो तर आपल्याला बघायचाच आहे, पण या निमित्तानं निवडणूक आयोग विरुद्ध विरोधी पक्षाचा जो संघर्ष उभा राहणार आहे तो कोणत्या दिशेला जातो आणि या निवडणुका आधीच लांबलेल्या आहेत त्या आणखी किती लांबतात हे बघणं फार मनोरंजक ठरणार आहेत, तितकंच ते स्वारस्याचं सुद्धा ठरणार आहे। मनोरंजक या अर्थानं मी म्हटलेलं आहे की त्यामध्ये इतक्या गमती सगळ्या मतदार याद्यांमध्ये आहे की एकाच पत्त्यावर 800 लोकांचे मतदार यादीमध्ये नावं आहेत, काही ठिकाणी 400 लोकांची नावं आहेत। सगळ्यात गंभीर आरोप जो झालेला आहे तो म्हणजे आपण काही पुरावे दिले तर परस्पर कोणीतरी ते नाव उडवतात, त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाची वेबसाईट कुणाच्या हातात आहे का हा जो विरोधी पक्षाने गंभीर प्रश्न निर्माण केलेला आहे त्याचं उत्तर देणं आता राज्य निवडणूक आयोगाला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा क्रमप्राप्त झालेलं आहे। नमस्कार, आपण पाहायला सुरुवात केली आहे न्यूज यात्रा। मी संजय वरकड। आपण राज्यातील निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांचा जो वाद आता चिघळलेला आहे त्याच्यावर चर्चा करत आहोत। विशेषतः कालच्या निवडणूक आयोगाच्या बैठकीमध्ये कुठलंही समाधान न झाल्यामुळे आज पुन्हा एकदा विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली। त्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाचे सुद्धा एक प्रतिनिधी हजर होते आणि राज्य निवडणूक आयोगाचे सुद्धा प्रतिनिधी हजर होते। त्यामुळं पुन्हा एकदा मतदार याद्यांबाबत असलेले आक्षेप पुराव्यानिशी राज्य निवडणूक आयोगाला विरोधी पक्षांनी सादर केलेले आहे। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीसोबत या सगळ्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सुद्धा होते। आता निवडणुकीच्या मैदानामध्ये कोण कोणासोबत राहणार, कोणाची आघाडी होणार, कोण एकत्र लढणार हा नंतरचा विषय आहे, परंतु मुळामध्ये या निवडणुकांचा जो कार्यक्रम आता जाहीर झालेला आहे तो पुढं ढकलला जाईल का काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। मुद्दा असा आहे की आता आरक्षण झालेलं आहे, वार्डांच्या रचना झालेल्या आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या गटांचे जे रिझर्वेशन आहेत, राखीव जागा आहेत त्याचंसुद्धा वाटप झालेलं आहे आणि याच्यानंतर मात्र विरोधी पक्ष आक्रमक होत अत्यंत महत्त्वाचे पुरावे त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेले आहेत। जर या निवडणुका पुढे ढकलल्या तर आधीच 5 वर्ष लांबलेल्या निवडणुका आता जाहीर झाल्यानंतर पुन्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मैदानात उतरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल। आयाराम गयारामचा जो व्यवहार सुरू झालेला होता त्यालाही काही दिवस लगाम लागणार आहे। कोणकोणत्या पक्षातून निवडणूक लढणार आहे, शेवटचा पत्ता ज्यांनी काढायला सुरुवात केली होती अशांचे पत्ते ओपन झालेले आहेत आणि एक रंजक अशी स्थिती खालच्या पातळीवर निर्माण झालेली असताना वरती मात्र सगळे नेत्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत मतदार याद्या सुधारल्या जात नाही, मतदार याद्यांमधले घोळ थांबवले जात नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका घेऊ नये ही विरोधी पक्षांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर ते ठाम आहे। आता 2 दिवसानंतर निवडणूक आयोग काय निर्णय घेतो आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। निवडणुकीच्या याद्यांमध्ये काही तुमचे मोठे आक्षेप असतील तर त्या बाबतीत विचार करू असं एक सकारात्मक पवित्रा राज्य निवडणूक आयोगाने घेतलेलं असलं तरी त्यासाठी फक्त 8 दिवसांची मुदत द्यायला ते तयार आहेत आणि या मुदतीला विरोधी पक्षनेते काही तयार होईना। विरोधी पक्षांचं म्हणणं असं आहे की किमान त्यामध्ये मतवाक्यता दिसत नाही आहे की जयंत पाटलांनी 1 महिना असं म्हटलं आहे आणि राज ठाकरेंनी किमान 6 महिने असं म्हटलेले, त्यामुळे विरोधी पक्षाकडनं पण नेमकी मागणी बाबतीत व्हायला पाहिजे होती ती झालेली दिसत नाही आहे। त्यामुळे आधीच तयारी करून विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घ्यायला पाहिजे होती का नाही तर यावर सुद्धा आता एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। विशेषतः राज्यामध्ये जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा वार्डाच्या ज्या बूथ असतात, वार्डांमध्ये किंवा गावांमध्ये जे बूथ असतात त्या बूथवरच्या यादीमध्ये नेमका काय घोळ झालेला आहे किंवा नेमकी कोणती नावं घुसलेली आहे हे स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना हे जास्त माहीत असतं। त्यामुळं स्थानिक पातळीवरून विरोधी पक्षांनी आक्षेप मागवायला हवे होते, तसे आक्षेप मागवलेले दिसत नाही, कारण जी ढोबळमानाने उदाहरणं दिली ती त्याच वेळेची म्हणजे बऱ्याच वेळेस अर्थात ती गंभीर अशी उदाहरणं दिलेली आहे। जी उदाहरणं निवडणूक आयोगाला दिली ती अत्यंत गंभीर आहे, पण यापूर्वीसुद्धा त्यातले काही
काही उदाहरणांचा याच्यामध्ये आवर्जून उल्लेख झालेला होता, तीच नावं परत सांगितलेली आहे. त्यामुळं कुठंतरी निवडणूक आयोग असं म्हणू शकतो की तुम्ही नव्याने काही पुरावे देण्यामध्ये कमी पडलेले आहात का नाही. आत्ताचा मुद्दा काय आहे की निवडणूक आयोग काय भूमिका घेतो आणि विरोधी पक्षाने दिलेले पुराव्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा अंतिम निर्णय काय होतो, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. पण ही जी आत्ता जी माहिती मिळते आहे की जर विरोधी पक्षांनी बहिष्काराचं जर हत्यार उगारलं आणि आपण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आमचे पक्ष उतरणारच नाही अशी जर टोकाची भूमिका घेतली तर मात्र राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग पंचायत म्हणजे खूप अडचणीत येऊ शकतो. कारण आधीच ज्यावेळी निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती त्यावेळेस निवडणूक आयोगाच्या नेमणुकांविषयीच सर्वोच्च न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत की निवडणूक आयुक्त नेमताना साधारणपणे त्यांच्यावर मनमानी कारभार होऊ नये म्हणे काही सुधारणा सुचवलेल्या आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या रचनेत काहीही बदल अजून तरी केलेला नाही. त्यामुळं आता ही सरकारची जबाबदारी आहे की सुप्रीम कोर्टाने निरीक्षण नोंदवल्यानंतरसुद्धा जर निवडणूक आयोगाच्या कामकाजामध्ये बदल होत नसेल आणि एका राज्यामध्ये महाराष्ट्रासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष आक्रमक होत असेल, त्यामध्ये काँग्रेस पक्षाचा सुद्धा समावेश आहे जो की राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळं आगामी निवडणुकांवर जर बहिष्काराचा हत्यार विरोधी पक्ष उपसायला लागला आणि निवडणूक आयोग आपली मनमानी करायला लागला तर सुप्रीम कोर्ट त्यांना खडसावल्याशिवाय राहणार नाही. आता या सगळ्या गोष्टींचा निर्णय निवडणूक आयोग आपल्या पातळीवर सोडवतो का, त्यानंतर विरोधी पक्षाचं म्हणणं घेऊन निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना जे खडसावून सांगितलेलं की निवडणुका ताबडतोब घ्या, तर त्या बाबतीमध्ये आपलं काही म्हणणं सादर करतो आहेत का. मग परत पुन्हा एकदा मतदार याद्या जर बरोबर नसतील, चुकीच्या असतील, तर त्याचं उत्तरदायित्व कोणावर ठेवायचं, हा सुद्धा एक फार मोठा विषय या निमित्तानं तयार झालेला आहे. त्यामुळं आता मतदार याद्या नीट करण्याची जबाबदारी कोणाची आहे इथपासून या सगळ्या भांडणाला सुरुवात झालेली आहे. त्याच्यावर देखरेख कोणी करायची याच्यावरही सुरुवात झालेली आहे. विरोधी पक्षांच्या वतीने जे काही मुद्दे उपस्थित केले त्यामध्ये प्रमुख मुद्दा हाच होता की मतदार याद्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची गोपनीयता बाळगण्याचं काहीच कारण नाही, कारण आम्ही निवडणुका लढवतो त्यामुळे आम्हाला याद्या दाखवल्या पाहिजे. हा त्यांचा मुद्दा अत्यंत रास्त वाटतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की CCTVचं जे फुटेज घेतलं जातं किंवा CCTV बसवले जातात कॅमेरे, ते निवडणुका निकोपपणे पार पाडाव्या यासाठी घेतलं जातं. त्यामुळं विरोधी पक्षांच्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला जर असं वाटलं की या एखाद्या मतदार केंद्रावर काही घोळ झालेला आहे की त्याला ते बघण्याचा अधिकार असायलाच पाहिजे, त्यामुळं गोपनीयता बाळगण्याचं काही एक कारण नाही आहे. त्यामध्ये जे काही कारणं दिली जातात ती खूप हास्यास्पद आहे. एकतर मतदान केंद्रापर्यंत येऊन मतदान करावंच लागतं तुम्हाला. काही अपरिहार्य कारणे जर सोडलं तर तुम्हाला घरी बसून मतदान करता येत नाही. काही त्याच्यामध्ये तरतुदी आहेत, कोणाला घरून मतदान करता येतं. त्यामुळं जवळपास 99.99% मतदार हे मतदान केंद्रामध्ये जाऊनच मतदान करतात. त्यामुळं तिथं काही फार गुप्तता पाळायची आणि त्याच्या CCTV कॅमेऱ्याचं फुटेज नाकारायचं काही कारणच नव्हतं. या सगळ्या मुद्द्यांवरती आता विरोधी पक्ष आक्रमक झालेला आहे आणि हेच कुठंतरी आता भारतीय जनता पक्षाला एक निवडणूक आयोगाच्या समोर आलेलं आव्हान हे एका अर्थानं भारतीय जनता पक्षासमोरचं सुद्धा आव्हान असणार आहे. आपण सातत्याने न्यूज यात्रामध्ये एक चर्चा करत होतो की निवडणुकीची लढाई ही बूथवरची जे मॅनेजमेंट आहे तिथपर्यंत येऊन पडलेली आहे. कारण कोणत्या बूथवर कशी निवडणूक लढवायची आणि तिथं कशी लीड घ्यायची यामध्येच विजयाचं आणि पराभवाचं गणित तिथं ठरतं. त्यामुळं आता विरोधी पक्ष जागा झालेला आहे. खरं म्हणजे झोपी गेलेला जागा झाला अशीच आत्ता विरोधी पक्षाची अवस्था आहे. त्यामुळं काही का असेना झोपी गेलेला जागा झाला, पण अशा 4-2 उदाहरणावर येऊन थांबून त्यांना जमणार नाही. तर वार्डांमध्ये काय परिस्थिती आहे, वार्डांमध्ये काय त्यांना करावं लागणार आहे. जयंत पाटलांनी तिथं मुद्दाम विलास भुमरे यांनी नुकतंच एका त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये एक विधान केलं होतं की मी 20,000 मतदार बाहेरून आणून मतदान करून घेतलं. आता त्यांच्या म्हणण्याचा रोग काय होता हे त्यांनी ताबडतोब स्पष्टीकरण केलं की जे मतदार संघात राहत नाही त्यांना मी बाहेरून आणलं आणि मतदान केलं, त्याच्यामुळे मी जिंकलो. पण त्यावर सुद्धा जयंत पाटलांनी आक्षेप घेत अशा सगळ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या लागलेल्या निकालांच्या बाबतीमध्ये सुद्धा एक प्रकारचं सुतोवाचच केलेलं आहे. राज ठाकरे यांनी तर त्याही पुढे जाऊन असं सांगितलं की मी 2017ला जी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये जे आरोप केले होते तेच आत्ता सगळेजण मिळून आम्ही पुन्हा करतो आहोत. त्यामुळे मी 2017पासून हा मुद्दा लावून धरलेला आहे. त्यांनी आणखीन एक मुद्दा उपस्थित केलेला आहे
एक म्हणजे त्यांचे दोन मुद्दे आहेत. एक तर बाळासाहेब थोरात कसे पडले, इतक्या मताने निवडून येणारे, असं ते सातत्याने मांडत आहे. आणि दुसरं म्हणजे आत्ताच्या विधानसभाच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर कुणीही आनंद उत्सव का साजरा केला नाही. कारण पराभूत झालेल्या उमेदवाराला तर धक्का बसतोच, परंतु विजयी झालेल्या उमेदवारांना पण इतका धक्का बसला की त्यांनी त्यांचा आनंदसुद्धा साजरा केला नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे. आणि या सगळ्यांचं विधानांचा अर्थ येऊन थांबतो, तो एकाच ठिकाणी येऊन थांबतो, तो म्हणजे मतदार याद्यांमध्ये असलेले घोळ. आणि आता हे घोळ पुराव्यानिशी सादर केले जात असल्यामुळं काहीशी अडचण निवडणूक आयोगाची झालेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा याला उत्तर द्यावं लागेल. अर्थात ज्यावेळी विरोधी पक्ष जिंकतो त्यावेळेस तो आरोप करत नाही. हे जे भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे त्यामध्ये पण खूप तथ्य आहे, ज्यामुळे जिंकल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षांनी ही भूमिका कायम ठेवावी असं न्यूज यात्राला पण वाटतं आणि लोकांना पण वाटतं. कारण तुम्हाला निवडून आल्यानंतर निवडणुका या निकोप पद्धतीने झालेल्या असतात आणि जेव्हा पराभूत होतात त्याच वेळेस तुम्हाला हे मुद्दे उपस्थित का करावे वाटतात, हा जो प्रश्न विचारला जात आहे सत्ताधारी पक्षाकडनं, त्यामध्ये सुद्धा तथ्य आहे. त्यामुळं विरोधी पक्षांनी या पुढच्या काळामध्ये आता दिलेल्या पुराव्यावर न थांबता आणखीन काही पुरावे द्यावेत. निवडणूक आयोग परवा काय निर्णय घेतो त्याकडे तर आपलं लक्ष असणारच आहे. त्यानंतर विरोधी पक्ष काय भूमिका घेतो त्यावरही आपण प्रकाश झोत टाकत राहणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.